ओबीसीचे नेते आता फक्त जरांगे पाटील आहेत, कारण त्यांचं ओबीसी सर्टिफिकेट आहे. त्या ओबीसीचा कोण नेत्याचं नाव घेतं त्याला मतदान किती पडलं ते जरा तपासून घ्या ना. हे स्वयंघोषित नेते आहेत, ते त्यांच्या जातीचे नेते आहेत, ओबीसीचे नेते नाही आहेत. जरांगे पाटलाच्या जो बी नादी लागतो त्याचा खुटा उपसिला जातो. तो नाशिकचा, त्याला सभेला कोणी बोललेलं नाही महाराष्ट्रामध्ये, बॅनरवर फोटो सुद्धा दिसला नाही. त्या माणसाच्या सभा मिळत नव्हत्या, आज एवढा कचरा झाला त्या माणसाचा. म्हणून जरांगे पाटील न्याय हक्कासाठी लढतायत आणि न्याय हक्काचं असताना कुणी त्यांना आडवं येऊ नये. माझी विनंती आहे, चिल्लर झाडझूट नावं घेऊच नका इथं. त्यांची काय दखल घेतच नाही आम्ही. असे हे लोक आहेत, त्यांची काय दखल घेणार आम्ही. खरं तर जरांगे पाटलानं एक ट्रेलर दाखवले आता लोकसभेमध्ये. कुठल्याही पक्षाचं नाव न घेता त्याला पाडा, त्याला नाव न घेताही जबरदस्त फटका यांना बसलेला आहे. आणि हे आम्ही नेहमी सांगतो की ये तो ट्रेलर था, विधानसभा अभी पिक्चर बाकी आहे. आज मराठ्यांच्या मताची कुणीच आजपर्यंत नोंद घेत नव्हते. जरांगे पाटलाचं अभिनंदन करायला आमच्याजवळ शब्द नाही आहेत. आज प्रत्येक